नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग 40 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 41 अंतिम भाग. विशालचा तर आनंद आता गगनातच मावत नव्हता. विशालने सगळ्यांसाठी मिठाई घेतली आणि संध्याला म्हणाला, आता दसमुसळेपणा करायचा नाही जास्त, कळलं? स्वतःची काळजी घ्यायची. आणि डॉक्टर काय म्हटलेत ऐकलंच ना? महिन्याने चेकअप करायला यायचं, समजलं? संध्या त्याला म्हणाली, अहो माझी एक इच्छा आहे. विशाल तिला म्हणाला, कसली इच्छा? मला तुम्हाला ना फिल्मी स्टाईलने सांगायची होती बातमी. विशाल म्हणाला, हो का? पण कशी ग? ते पिक्चर मध्ये बघा सांगतात, आप मेरे बच्चे के बाप होने वाले हो. विशाला तास गाडीवरच हसायला लागला आणि म्हणाला, हो का? मग आता म्हण की, आप मेरे बच्चे के बाप होने वाले हो. विशाल आणि संध्या दोघे पण हसायला लागले. संध्या विशालला म्हणाली, अहो मला ना उद्या भरपूर कैऱ्या घेऊन या आणि चिंच खूप खाऊशी वाटत आहे. मला घेऊन याल ना तुम्ही? विशाल म्हणाला, हो आणील की. तुझे सगळे डोहाळे पुरवणार आहे मी. अजून काय काय खाऊसं वाटतंय तुला? मिठाई आवडते का खायला? संध्या विशालला म्हणाली, अहो एवढी मिठाई नाही आवडत, पण आंबट खूप खाऊसं वाटतंय. दुपारी तर मी वाटीभर लोणचं खाल्लं. विशाल तर आश्चर्यचकित झाला. संध्या, अगं काय बोलतेस तू? संध्या म्हणाली, मग काय, नुसतं तोंडाला पाणी सुटत होतं. बरं संध्या, घरी गेल्या गेल्या आई बाबांना सुद्धा ही आनंदाची बातमी सांग. काय? संध्या म्हणाली, हो. विशाल आणि संध्या दोघे पण घरी आले आणि आईला आणि आप्पांना ही आनंदाची बातमी सांगितली की कन्फर्म संध्या प्रेग्नंट आहे. दादा वहिनींना तर खूप आनंद झाला. आता परत त्यांच्या घरात पाळणा हलणार होता आणि घरात परत आनंदाचं वातावरण तयार झालं. संध्याने तिच्या आई बाबांना पण फोन लावला आणि त्यांना ही आनंदाची बातमी दिली. आई बाबा पण खूप खुश झाले. बाबा तर म्हणाले, संध्या उद्या तुझ्या आईला घेऊन तुला भेटायलाच येतो. का तू आणि जावई बापू दोघे जण याल सुट्टी असली की? पण सावकाश या. संध्या म्हणाली, बाबा यांना विचारते मी आणि तुम्हाला फोन लावून सांगते. आई म्हणाली, फोन लावून सांगते नाही, त्यांना सांग की आई बाबांनी बोलवलंच आहे. किती दिवस आली नाहीस ग घरी? संध्या, आणि आता स्वतःची काळजी घ्यायची, समजलं? आई म्हणाली, अगं आई, तुझे जावई आता बघ मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करतील. आणि तसंच झालं. विशाल संध्याची खूप काळजी घेत होता. तिला काय हवं नको ते सगळं पुरवत होता. संध्याच्या चोरओटीचा कार्यक्रम होता आणि मग ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगणार होते. आई आप्पांनी संध्याच्या माहेरकडच्यांना पण बोलवलं. विशालने संध्यासाठी खूप छान मस्त हिरवी पैठणी आणली होती. संध्याचं रूप खूप खुललं होतं. गरोदरपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. संध्या साडी नेसत होती. विशाल पटकन त्यांच्या बेडरूम मध्ये आला आणि संध्याच्या कमरेत हात घातला आणि तिला म्हणाला, बायको काय ग, आज किती छान दिसतेस. आज रात्रीचा कार्यक्रम फिक्स ना? संध्या म्हणाली, गप्प बसा, तुम्ही म्हणाला ना. विशाल तिला म्हणाला, आत्तापर्यंत करतोय, काय प्रॉब्लेम झाला का? आता सुद्धा होणार नाही. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे ना आपण. कशाला घाबरतेस तू? आणि एवढी छान दिसतेस, मग मलाच राहणार नाही तुझ्याशिवाय. काय करू मी? बरं ऐक, सगळं घेऊन आलो आहे आणि काजू कतली पण आणली आहे, खास माझ्या राणीसाठी. रात्री झोपताना जंगी कार्यक्रम करायचा. विशाल संध्याच्या हातात काजू कतली देत म्हणाला, हे घे, नीट ठेव. आणि बाहेर ठेवली तर सगळी संपेल म्हणून थोडीशी आपल्याला काढून ठेवली आहे रात्रीसाठी. संध्या त्याला म्हणाली, तेवढ्या बाबतीत पटाईत आहे माझा नवरा. वहिनींनी दार वाजवलं आणि संध्याला म्हणाल्या, संध्या झालं का गावरून? तुला काय मदत हवी आहे का? विशालने संध्याला मिठीत घेतलं आणि वहिनींना सांग, मला काही मदत नकोय तुमची. तुझी मदत करायला मी आहे ना, मी आलो आहे ना आत. तुम्हाला सांग, मी तुला साडी नेसवतो, दागिने घालतो, पाहिजे तर तुझा मेकअप पण करून देतो. संध्या वहिनींना म्हणाली, वहिनी अहो आवरतीये मी, साडी नेसते आणि पटकन बाहेर येते. विशालने संध्याचं आवरायला मदत केली आणि मधून मधून तिला रोमॅन्टिक स्पर्श करायचा, तिला हसवायचा, गुदगुल्या करायचा. संध्या त्याला ओरडायची, अहो मी आवाज देईल हा, आईला नाहीतर वहिनींना. विशाल संध्याला म्हणाला, बायको काय टवका दिसत आहेस ग? तेवढ्यात आईने संध्याला आवाज दिला,
संध्या, अगं तुझे आई बाबा भाऊ बहीण आले आहेत. झालं नाही का आवरून तुझं? बाहेर ये. संध्या त्याला बाजूला करत म्हणाली, अहो सारखा बाजूला. विशालला बाजूला केलं आणि पटकन दार उघडलं. आणि आई म्हणाली, वा संध्या, किती छान दिसत आहेस ग, माझीच दृष्ट लागायची तुला. आणि आई थोडीशी आत आली. विशाल कपाटात काहीतरी शोधत होता. विशाल, झाली का नाटकं करून? बायकोचं तुलाच आवरायचं होतं वाटतं. आणि आता तिचं आवरून झालं असेल तर बाहेर जा, तुझ्या सासरकडची मंडळी आली आहेत. संध्याचे मामा मावशी पण आले होते. आई विशालला म्हणाली, त्यांना पण जाऊन भेट. विशाल आईला म्हणाला, आई अगं मी काय संध्याचा आवरत नव्हतो, मी तर माझा कुर्ता शोधत होतो, आता घालायचा आहे ना मला. संध्या कुठे ठेवलास ग, मला शोधून दे पटकन चल. विशाल आईच्या समोर बोलत होता. आई संध्याला म्हणाली, संध्या त्याचं राहू दे, मी देते त्याला शोधून, तुझा बाहेर, आई बाबा आलेत. बरं. विशाल, अरे संध्यासाठी गजरे आणायचे होते. विशाल म्हणाला, आई साहेब घेऊन आलो आहे मी बघा मगाशीच, आणि तिच्यासाठी पण आणि तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. वहिनींच्या हातात पिशवी दिली आहे मी गजऱ्याची. आई बाहेर बसली होती. संध्याला पाहिलं तसं लगेच उठली. संध्या लगेच जाऊन आईच्या मिठीत शिरली. बाबांना पण मिठी मारली. तिच्या लहान बहीण भावाने पण ताईला मिठी मारली. आई म्हणाली, किती रूप खुललं आहे माझ्या लेकीचं. वहिनींनी संध्याच्या केसामध्ये गजरे माळले. विशालला तर संध्याची नजरच काढूशी वाटत होती. संध्याच्या चोरओटीचा कार्यक्रम झाला. आई बाबा पण सगळ्यांचा निरोप घेऊन घरी गेले. संध्या जेवण करून बेडरूम मध्ये आली. विशाल बाहेर मस्त गप्पा मारत बसला होता. संध्या विशालची वाट पाहत होती. हा आत्ता येईल मग येईल. पण हा बाबा गप्पा मारण्यामध्ये रमला होता. त्याचा जुना मित्र भाऊ आणि त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. संध्या खूप थकली होती आणि मनातच म्हणाली, आता येऊ देत मला उठवायला, मी अजिबात उठणारच नाही. संध्या झोपली आणि हा 1 तासाने रूम मध्ये आला आणि बघतो तर काय, ही झोपली होती. विशाल आता म्हणाला, अरे बापरे, आज तर दोघांनी चोचीत चोच घालून काजू कतली खायचा प्रोग्राम होता, पण मी विसरूनच गेलो. विशालने काजू कतली घेतली, हातात ठेवली आणि संध्याला उठवलं. संध्या उठा ग, आपल्याला काजू कतली खायची आहे ना एकत्र. संध्या म्हणाली, काही नको, झोपा, आता बघू सकाळी. विशाल म्हणाला, काय तू एवढी लगेच झोपलीस का? 1 तास तर झाला आहे. संध्या म्हणाली, मी खूप दमले आहे, आता थकवा पण जास्त जाणवतो मला, झोपू द्या ना. विशालने पण तिला समजून घेतलं आणि तिला म्हणाला, बरं राणी सरकार, आपला मूल नाही ना, मग ठीक आहे. विशालने काजू कतली तिथेच टेबलावर ठेवली आणि तिला मिठीत घेऊन झोपला. संध्या सकाळी थोडी उशिरा उठली. विशाल आता तिची जास्त वाट पाहायचा नाही. ती झोपलेली असेल तर तिला झोपून द्यायचा. त्यांनी त्याचं पटकन आवरून घेतलं. संध्या उठली डोळे चोळत आणि म्हणाली, अहो तुम्ही उठलात पण, आणि मला उठवलत का नाही? विशाल संध्याचा गाल ओढत म्हणाला, झोप ग बायको, नंतर छोटा विशाल आला की तुला झोपून देणार नाही. हा विशाल झोपून देतोय ना, मग झोप की. संध्या, काल माझ्या सगळ्या मूडचा बँड वाजवलास काय? माझ्याकडे अजिबात लक्ष नाही तुझं. संध्या त्याला म्हणाली, आज करू की मग, काल दमले होते ना मी. विशाल तिला म्हणाला, नक्की ना? संध्या म्हणाली, हो नक्की. बरं मी आले पटकन आंघोळ करून. संध्या आंघोळ करून आली आणि विशाल त्याचा आवरत होता. संध्याच्या ब्लाऊजला नॉट होती. संध्या विशालला म्हणाली, अहो एवढी नॉट बांधा ना माझी. विशाल तिला ओरडला, संध्या तुला साडी सोडवत नाही ना अजिबात? ड्रेस तुला आणलेत ना मी 2-3, आता तर ते घाल की. लूज आहे ड्रेस, तुला कम्फर्टेबल वाटेल त्यात. मला परत साडी नेसलेली दिसली नाही पाहिजे, समजलं? संध्याने आता जीभ चावली आणि म्हणाली, अहो मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं. विशाल तिला म्हणाला, ड्रेस घालायचा, समजलं? जास्त शहाणपणा करायचा नाही. संध्याने एवढूसच तोंड करत त्याला म्हणाली, काय हो, का ओरडताय माझ्यावर? विशाल तिला म्हणाला, ओरडू नाही तर काय करू? ऐकायचं नाव नसतं तुझं. दिवसा मागून दिवस जात होते
दिसामासाने तिचा गर्भ वाढत होता आणि मातृपणाचा अनुभव संध्या अगदी मनापासून अनुभवत होती. विशाल तिची स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त काळजी घेत होता. संध्याला 7वा महिना लागला. आई विशालला म्हणाली, विशाल, अरे संध्याचं डोहाळ जेवण आपण इथेच करूयात. सगळ्यांना निमंत्रण देऊ. काय ग संध्या? संध्या म्हणाली, आई तुम्ही ठरवाल तसं. विशालच्या घरी तर काय आनंदाचंच वातावरण होतं. संध्याच्या आईबाबांना पण सांगितलं की तिचं डोहाळ जेवण इथेच होईल. संध्याचे बाबा म्हणाले, ठीक आहे, करा तुम्ही, पण संध्यासाठी डोहाळ जेवणाला नेसायला साडी मीच घेऊन येईल. तर विशालची आधीच तयारी झाली होती. त्यांनी संध्यासाठी साडी पण घेऊन ठेवली होती. आता कुणाचं मन राखायचं, नवऱ्याचं की बाबांचं? संध्या म्हणाली, ठीक आहे बाबा, पण तुमच्या जावयाने आधीच साडी घेऊन आले आहेत. संध्याची आई म्हणाली, आई बाबांना पण तुझे लाड करू दे की. संध्याने आता फोन स्पीकरवर टाकला होता आणि विशालला नजरेनेच इशारा केला, ऐका आई बाबा काय म्हणतायत. विशालने नकारार्थी मान हलवली आणि संध्या म्हणाली, ठीक आहे बाबा, आणा तुम्ही, नेसेल मी. संध्याने फोन ठेवून दिला आणि विशाल टंबपुरी सारखा फुगून बसला आणि तिला म्हणाला, मी आणलेली साडी का नाही नेसायची तुला? त्याच्या समोर जात म्हणाली, मी आता तुम्ही आणलेली साडी सुद्धा नेसणार नाही आणि बाबांनी आणलेली साडी सुद्धा नेसणार नाही. विशाल तिला म्हणाला, मग खोटं का बोललीस बाबांना? काय म्हणालीस की मी तुम्ही आणलेली साडी नेसते, मग आता काय झालं? संध्या त्याचा ओठ तिच्या दाताने हळूच मॅश करत त्याला म्हणाली, मिस्टर विशाल, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आपण लग्नाच्या बस्त्याला गेलो होतो तेव्हा मला ती साडी आवडली होती आणि तुम्ही मला ती घेऊन दिली होती. मी तीच साडी नेसणार. विशाल म्हणाला, वाट बघ, त्या साडीचा ब्लाऊज तरी होईल का तुला आता? तेव्हाची गोष्ट वेगळी होती संध्या. तेव्हा माझी बायको काठीसारखी सडपातळ होती, पण आता तो ब्लाऊज तरी होईल का तुला? राहू देत, तू तुझ्या बाबांनी आणलेली साडी नेस, त्यांना सुद्धा चांगलं वाटेल. मी आणलेली नेस कधीतरी. संध्या म्हणाली, नाही, मी त्याच्यावरती ब्लाऊज शिवला नाही अजून. विशाल म्हणाला, काय? माझ्याकडे 2-2 शालू झाल्या आहेत, एक लग्नात नेसलेला आणि दुसरा तुम्ही घेतलेला तो. त्याच्यावरती ब्लाऊज शिवायला टाकते. त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत. तुम्ही पहिल्यांदा माझ्यासाठी प्रेमाने काहीतरी घेतलं. खूप खूप गोड आठवण आहे ती माझी. ती नुसती साडी नाही माझ्यासाठी. आणि आपल्या बाळाला आईचं आणि बाबांचं दोघांचं पण प्रेम भेटेल, हो का नाही? विशालने आता संध्याच्या डोक्यावरती किस केला आणि तिला म्हणाला, संध्या, जशी तुझी इच्छा. बरं संध्या, तुझी आई तुला म्हणेल की आपण आता माहेरी जाऊ, 7वा महिना ओटी भरण झालं की. कारण की काय, 7वा महिना झाला की काय काय जणांना माहेरी घेऊन जातात. पण आई असं म्हटली की तिला नकार द्यायचा, समजलं? एवढ्या लवकर माहेरी जाऊन बसायचं नाही. संध्या आता हसली आणि त्याला म्हणाली, का हो, मला द्या की थोडा आराम. विशाल तिला म्हणाला, हे 3 महिने आणि नंतर अजून 2 महिने राहशील, असे 5-6 महिने जातील तुझे माहेरी. इतके दिवस राहू नाही शकत मी तुझ्याशिवाय, समजलं? आणि मला आईने विचारलं नाही पाहिजे की मी घेऊन जाऊ का संध्याला, तू आईला समजून सांग, समजलं का? संध्या त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, काय हो, सासू सासरे दीर जाऊ बाजूलाच राहिले, पण माझा नवरा खूप जाच करतो मला. माझा विशाल तिला म्हणाला, माझा जाच वाटतो ना तुला? विशालला आता खूप राग आला. त्याने तिचा हात बाजूला केला आणि तिला म्हणाला, जायचं असेल तर मी बोलतो का बघ तुझ्यासोबत. लाईट घालवली आणि बेडवरती जाऊन झोपला. संध्या आता हसायला लागली आणि ती पण आली आणि तीही त्याच्या शेजारी येऊन झोपली. विशालने तिच्याकडे पाठ केली होती आणि झोपला होता. संध्या त्याला म्हणाली, अहो माझ्याकडे माझ्याकडे बघा ना, माझ्याकडे बघून झोपा. आणि मी राहील का इतक्या दिवस तुमच्याशिवाय? शक्य तरी आहे का ते? अहो
संध्या त्याला मुद्दामून म्हणाली, मला मिठीत घेऊन झोपा, नाहीतर खरंच जाईल हा. विशालने लगेच तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर, नाकावर, होटावर, गालावर सगळीकडे किस केला आणि तिला मिठीत घेऊन झोपला. तिला म्हणाला, जाच, मग बघतो तुझ्याकडे. संध्याचं ओटी भरण खूप छान झालं. संध्याने शेवटी विशालने घेतलेली साडी नेसली. नवऱ्याच्या इच्छेपुढे तिचं काहीच चालायचं नाही आणि त्याचं मन तिला अजिबात दुखवता यायचं नाही. आई संध्याला म्हणाली, संध्या, अगं आता तुला 7वा महिना लागला आहे, मग आपल्या घरी येतेस का? म्हणजे मला पण तुझ्यावर थोडं लक्ष ठेवता येईल, तुझी काळजी घेता येईल बाळा. संध्या आईला म्हणाली, आई इथे पण माझी काळजीच घेतात, आई वहिनी हे पण खूप काळजी घेतात माझी, आणि मी येईल ना नंतर, एवढे 2 महिने जाऊ देत, मग मी घरीच येणार आहे. बरं संध्या, तू म्हणशील तसं मी जास्त आग्रह करणार नाही. मला माहितीये जावई बापू तुला सोडणार नाहीत आणि तू त्यांना सोडणार नाहीस, हो का नाही? विशालच्या आता मनासारखं झालं म्हणून विशाल खूप खुश होता, कारण की त्याची राणी त्याच्या जवळच राहणार होती. विशालने संध्यासाठी एक फोन घेतला होता, कारण की संध्या आता माहेरी जाणार होती. संध्याला 9वा महिना लागल्यावर पार 10-12 दिवसांनी विशाल तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. विशालने 4 व्हीलर गाडी घेतली नवीन आणि त्याच्या राणीला त्याच्यात बसून घेऊन गेला. विशाल संध्याला म्हणाला, संध्या तुला काही वाटलं तर मला लगेच फोन लावायचा, समजलं? हा फोन त्याच्यासाठीच दिला आहे तुला, कळलं का? विशालने संध्याला तिच्या माहेरी सोडलं आणि तो घरी निघून आला. संध्याला 9वा महिना पण संपला होता आणि 5-6 दिवसानंतर संध्याच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं. अगदी सकाळीच संध्याला खूप वेदना व्हायला लागल्या. आईने बाबांनी संध्याला लगेच दवाखान्यात घेऊन गेले. तिच्या प्रसूतीच्या कळा तिला खूप असह्य होत होत्या. बाबांनी लगेच विशालला फोन लावला. विशालला तर काय आज सुट्टीच होती. विशाल घरीच होता. बाबा विशालला म्हणाले, संध्या बहुतेक आज मोकळी होईल. तिच्या सकाळपासून खूप पोटात दुखत आहे. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो आहोत. तुम्ही पण या. विशाल म्हणाला, हो लगेच निघतो मी. विशालने फोन ठेवला आणि लगेच आईला आप्पांना सांगितलं की मला जावं लागेल. संध्याच्या पोटात सकाळपासूनच खूप दुखत आहे. बहुतेक आज डिलिव्हरी होईल तिची. आई म्हणाली, अरे वा, बरं विशाल एकटं जाऊ नकोस. आप्पा म्हणाले, हो थांब मी येतो तुझ्यासोबत, आपण 2घे जण जाऊ. हे येतील मागणा भाऊ आला की. बरं विशालने लगेच गाडी काढली. आई म्हणाली, अहो मी पण येते ना, मला पण यायचं आहे. विशाल 4 व्हीलर घे, म्हणजे आपण तिघे जाऊयात. वहिनी म्हणाले, हो आई तुम्ही जा सगळे, मी येईल त्यांच्यासोबत. मग आई, आप्पा, विशाल तिघे पण लगेच निघाले. संध्याला तर आता खूप भीती वाटत होती. तिला सतत विशालचा चेहरा समोर दिसायचा. ती बाबांना म्हणाली, बाबा मला त्यांना फोन लावून द्या ना, मला खूप भीती वाटत आहे. आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आई तिला म्हणाली, संध्या अगं कशाला घाबरतीयस, अजिबात घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत ना. संध्या आता रडायलाच लागली आणि आईला म्हणाली, आई मला यांच्यासोबत बोलायचं आहे, बाबा मला द्या ना त्यांना फोन लावून. बाबा म्हणाले, बरं. बाबांनी विशालला फोन लावला. विशाल गाडी चालवत होता. संध्या रडतच त्याला म्हणाली, अहो मला खूप भीती वाटत आहे. विशाल तिला म्हणाला, संध्या अगं घाबरायचं काय, त्याच्यात मी येतोय, अजिबात घाबरू नकोस, मी निघालोय आता, पोचेलच 1 तासामध्ये. संध्या त्याला म्हणाली, अहो मला प्रचंड वेदना होत आहेत आणि खूप रडायला लागली. आप्पा विशालला म्हणाले, विशाल गाडी साईडला थांबव आधी आणि बोल. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मी लगेच येतो, हे बघ रस्त्यातच आहे, 1 तासात पोचत आहे, तू अजिबात घाबरू नकोस, धीर धर. आणि संध्या त्याला म्हणाली, अहो माझं आत्ता काय झालं तर आपल्या बाळाला तुम्ही माझ्या इतकाच जीव लावायचा, समजलं? विशाल आता तिच्यावर खूप चिडला आणि तिला म्हणाला, मुस्काट फोडीन संध्या, उगाचच काही पण अभद्र बोलू नकोस. काही नाही होणार तुला, तू स्ट्रॉंग राहायचं, समजलं? या विशालसाठी संध्या तुझी सुखरूप डिलिव्हरी होईल, तू काही काळजी करू नकोस. बाबांनी संध्याच्या हातातला फोन घेतला आणि तेवढ्यात डॉक्टर पण आले आणि संध्याला आतमध्ये डिलिव्हरीसाठी घेऊन गेले. बाबा विशालला म्हणाले, जावई बापू तुम्ही लवकर या, आणि फोन ठेवला.
संध्याने 25 ते 30 मिनिटाच्या त्या वेदनामय प्रवासानंतर गोंडस मुलाला जन्म दिला. संध्याची हालत तर खूप बेकार झाली होती. डॉक्टरांनी तिला सांगितलं मुलगा झाला आहे आणि तिला दाखवला. संध्याला त्याला बघून विशालचीच आठवण झाली. सेम विशाल सारखा. आणि ती मनातच म्हणाली, अहो लवकर या ना. बाळाला बाहेर आणलं आणि काय योगायोग, विशाल लगेच तिथे पोहोचला. विशाल आला तसा पळत पळत बाबांकडे गेला. बाबा तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, हे घ्या, मुलगा झाला आहे, कॉंग्रॅच्युलेशन. विशालने त्याला हातात घेतलं तर त्याच्या डोळ्यात ना आनंद अश्रू आले आणि तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर माझी बायको कशी आहे? डॉक्टर म्हणाले, उत्तम, खूप छान, सुदृढ मुलाला जन्म दिला आहे त्यांनी आणि त्यांची पण डिलिव्हरी अगदी सुखरूप झालेली आहे. नर्स संध्याचा हात धरून तिला हळूहळू बाहेर आणत होत्या. विशालने लगेच बाळाला आईच्या हातात दिलं आणि संध्याला आधार दिला. संध्याची हालत बघून विशालच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला. तिला रूममध्ये आणलं, बाळाला शेजारी ठेवलं आणि विशाल आणि संध्या दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघायला लागले. विशाल संध्याला म्हणाला, संध्या कसा आहे मग छोटा विशाल? आहे का नाही बापाची डुप्लिकेट कॉपी? त्यांच्या संसाररूपी वेलीवर खूप छान फूल उमललं होतं आणि त्या फुलाला फळ पण आलं होतं. संध्या आई आणि विशाल बाबा झाले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला आता सुरुवात झाली होती. ही कथा मी आता इथेच थांबवते. तुम्ही कथेला दिलेल्या छान प्रतिसादाबद्दल, तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.